नेक्स्ट पॉइंट इज स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. नेक्स्ट पॉइंट काय? स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. Stress strain diagram. So before moving to the stress strain diagram, we'll see what is the Hooke's law. रॉबर्ट हुक ह्या सायंटिस्टनं जो लॉ तयार केला त्याला आपण म्हणतो हुक्स लॉ. हुक्स लॉ ऐकले आतापर्यंत? बालवाडीला असल्यापासून शिकत आलाय. अतिशयोक्तीचा अतिशयोक्ती अलंकार शिकत आलोय. दिदी तुला मागापासून मी लय प्रश्न विचारले, परत तुला विचारतो. सांग हुक्स लॉ माहीत? तू सांग. हां दादा तू सांग. माहीत नाही? हुक्स लॉ ऐकलाय का नाही आधी? ऐकलाय? आता मी हिंट देतो. स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू. झाला हुक्स लॉ. हुक्स लॉ काय आहे? स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू स्ट्रेन अप टू इलास्टिक लिमिट. स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू स्ट्रेन अप टू इलास्टिक लिमिट. ह्यालाच काय म्हणतो आपण? हुक्स लॉ. मग रॉबर्ट हुकनी नंबर ऑफ एक्सपेरिमेंट कॅरी आउट केल्याने त्याला काय लक्षात आलं? स्ट्रेस आणि स्ट्रेन प्रत्येक वेळेला एकमेकाला काय यायला लागलेत? प्रपोर्शनल यायलेत एका लिमिटपर्यंत, त्या लिमिट नंतर नाही. ओके, सो दिस इज द हुक्स लॉ. आता या हुक्स लॉमध्ये इथं प्रपोर्शनलिटी आहे. सो विल रिमूव्ह दॅट प्रपोर्शनलिटी. सो स्ट्रेस इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू ई. प्रोपोर्शनलिटी काढल्या म्हणलं काय ना? प्रोपोर्शनलिटीचा कॉन्स्टंट, अँड दॅट प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट इज ई. आपण त्याला ईने डिनोट केले, कॅपिटल ई. आणि हे ई म्हणजेच काय बाळांनो? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हे ई म्हणजे काय? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. याला बाळांनो दुसरं नाव आहे यंग्स मॉड्युलस. याचं दुसरं नाव काय आहे? यंग्स मॉड्युलस. बघा, तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी परत तुम्हाला सांगावली गंडवाली की नाही, म्हणून काय म्हटलं, माहीत असलेली गोष्ट चालू करतो. सो स्ट्रेस इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजेच यंग्स मॉड्युलस इंटू स्ट्रेन. बरोबर आहे ना? एक छोटासा फॉर्म्युला तयार करतो ह्या पूर्ण टॉपिकमध्ये लागणार आहे म्हणून. हां, तोपर्यंत आता इथं आलो तर तयार करतो. दादा लक्ष दे. सो स्ट्रेस म्हणजे काय सांगा आता? व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस? एफ बाय ई. याचा ह्याच्याशी संबंध नाही आहे. मी आता जे करावलं त्याचा इथं पोहोचलोय म्हणून एक फॉर्म्युला तयार करून ठेवाले. दॅट वी आर गोइंग टू यूज इन द युनिट नंबर 1 थ्रू आउट. ओके, सो स्ट्रेस मीन्स काय? एफ बाय ए इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इंटू ई. म्हणजे काय? म्हणजेच काय? चेंज डिवाइड बाय ओरिजिनल. आता अलॉंग द लेंथ कन्सिडर करा. सो चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. या टॉपिकमध्ये तुम्हाला भरपूर वेळेला एक आन्सर विचारतील, डिटरमाइन द चेंज इन लेंथ. डिटरमाइन द चेंज इन लेंथ बिकॉज ऑफ द अप्लाइड फोर्सेस. सो डेल्टा इज इक्वल टू एफ एल डिवाइड बाय ए ई. सो डेल्टा इज इक्वल टू एफ एल बाय ए ई. पुस्तकामध्ये लिहिलेलं असते पी एल बाय ए ई. काय? एफ एल बाय ए ई. पुस्तकामध्ये काय लिहिलं असते? पी एल बाय ए ई. पुस्तकामध्ये फोर्सला पी डिनोट करतात. काय? पी. पण कन्फ्युजन काय होते? ते मगाशी त्या गायत्रीचं उत्तर होतं. काय होतं? प्रेशर डिवाइड बाय एरिया. हे कन्फ्युजन आहे, म्हणून पी लिहायचं नाही. काय लिहायचा? एफ. सो एफ एल डिवाइड बाय ए ई. दिस फॉर्म्युला इज गोइंग टू गिव्ह अस द चेंज इन लेंथ. समजलं? आता फॉर्म्युल्याला विसरा. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ होईल. प्रत्येक प्रॉब्लेमला हा फॉर्म्युला लागणारच आहे. ओके, नाव इकडे या. आता आपण इथं या स्ट्रेस स्ट्रेनवरती परत. ओके, सो स्ट्रेस इज प्रपोर्शनल टू काय? ई. प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट इज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मला बाळांनो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचा फॉर्म्युला सांगा. ट्रान्सफर दिस ई ऑन दॅट साइड.
सो स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन इज इक्वल टू काय, म्हणजेच मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. ओके, सो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज इक्वल टू काय, स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. आता तुम्हाला कुणीही विचारलं व्हॉट इज द युनिट ऑफ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, युनिट ऑफ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय आहे, पास्कल. का पास्कल? द युनिट ऑफ स्ट्रेस इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड स्ट्रेन इज 1. सो युनिट ऑफ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर, म्हणजेच पास्कल. ओके, इट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे स्ट्रेसचं युनिट जे आहे तेच मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीज आहे. समजलं तुम्हाला? ओके, हे समजलं सगळ्यांना. आता परत हुक्स लॉकडे जातो. हुक्स लॉ मध्ये काय सांगितलं त्यानं, स्ट्रेस इज प्रपोर्शनल टू स्ट्रेन. कुठेपर्यंत? अप टू इलॅस्टिक लिमिट. मग आता इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय आहे ते बघूया आपण इन स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. बघूया. ओके, सो हिअर आय विल ड्रॉ वन स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. एक स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम ड्रॉ करतोय फॉर माइल्ड स्टील. कुठल्या मटेरियलसाठी? माइल्ड स्टील. स्ट्रेस ऑन y axis, strain on x axis. स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम अशीच बघितली, ह्या असं बघितलं असेल, तेच आहे. तुम्ही जे बघितलं ते पहिलं ड्रॉ केलं आणि जे ॲक्च्युअलमध्ये ते आता ड्रॉ केलं. सो दिस इज द स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर mild steel. Sometimes it is called as for ductile material because mild steel is ductile material. आपण नंतर बघूया परत डक्टाईलसाठी काय असते आणि ब्रिटलसाठी काय असते, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, नाव इन दिस डायग्राम इफ यू सी दिस इनिशियल लाईन इज स्ट्रेट लाईन अप टू अ सर्टन पॉइंट आहे का बघा. म्हणजेच काय, स्ट्रेस जसा चेंज होईल तसा कोण बदला लागला आहे, स्ट्रेन. कुठेपर्यंत? ह्या पॉईंटपर्यंत. म्हणजे हा पॉईंट काय आहे, इलॅस्टिक लिमिट. ह्याला प्रोपोर्शनॅलिटी लिमिट पण म्हणतात. ॲक्च्युली ते पॉईंट लागून आहेत एकमेकाला. प्रोपोर्शनॅलिटी लिमिट अँड इलॅस्टिक लिमिट मीन्स अप टू दिस पॉईंट द स्ट्रेस अँड स्ट्रेन आर प्रपोर्शनल टू इच अदर. त्याच्या आधी फक्त एक गोष्ट ॲड करतो. हे कसं करतात माहीत आहे तुम्हाला? दॅट यू आर गोइंग टू सी इन मटेरियल सब्जेक्ट. म्हणजे हे जे आहे हे ड्रॉ करण्यासाठी आपण एक टेस्ट करतो, त्याला म्हणतो आपण टेन्साईल टेस्ट. In that tensile stress, we apply the force on material and simultaneously we measure force and change in length. From force we get stress and from change in length we get strain. आणि त्यांचा ग्राफ प्लॉट होतो. ओके, आणि ज्या मशीनवरती करतात त्याला म्हणायचं युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन, UTM. सो दिस टेस्ट इज परफॉर्म ऑन UTM. मग त्यासाठी तुम्ही स्टील बार घ्या किंवा काही घ्या अँड फ्रॉम दॅट टेस्ट यू विल गेट दिस ग्राफ. हे मुद्दाम सांगून ठेवलं कुठनं आलं. Okay, now we'll see the different points on this stress strain diagram. पेपरचा ठरलेला क्वेश्चन असतो मोस्ट ऑफ द टाइम, ड्रॉ स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर डक्टाईल मटेरियल, ब्रिटल मटेरियल लिहिलेलं असते. ओके, त्यामुळे आतापर्यंत तुम्ही लेवल ड्रॉ केला, परत ड्रॉ करणार आहे. सी, हा पॉईंट समजला कुठला आहे, काय हा पॉईंट सांगा. प्रपोर्शनॅलिटी लिमिट म्हणूया आपण. काय प्रपोर्शनॅलिटी लिमिट म्हणजेच काय, अप टू दिस पॉईंट ए स्ट्रेस अँड स्ट्रेन आर प्रपोर्शनल टू इच अदर. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजेच बी, त्याला म्हणायचं इलॅस्टिक लिमिट. नेक्स्ट कुठला आहे, इलॅस्टिक लिमिट. व्हॉट इज दिस इलॅस्टिक लिमिट ते सांगतो आता, लक्ष द्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. इलॅस्टिक लिमिट मीन्स वॉट एव्हर द डिफॉर्मेशन इन द मटेरियल दॅट इज टेम्पररी. म्हणजे काय, समजा एक मटेरियल घेतलं मी, त्याच्यावरती फोर्स लावला, मटेरियल काय झालं आता इलॉंगेट, अँड इफ आय रिमूव्ह द फोर्स मटेरियल विल रिगेन इट्स ओरिजिनल शेप साईज. समजलं? म्हणजेच काय, व्हेन द मटेरियल इज सब्जेक्टेड टू लोड इट विल इलॉंगेट, व्हेन द लोड इज रिमूव्ड मटेरियल विल रिगेन इट्स ओरिजिनल शेप साईज. हे कुठंपर्यंत होतं आहे, अप टू दॅट इलॅस्टिक लिमिट. म्हणजे ह्या पॉईंटपर्यंत जे काही लेंथ चेंज होणार आहे, फोर्स काढून घेतला की ती परत काय होणार, रिगेन होणार.
Okay, so up to this point the changes are not permanent. If you remove the force it will regain its original shape size. हे असं का होतं हे नंतर सांगतो. ॲक्च्युली फक्त सांगून ठेवतो आता. दिस इज बिकॉज ऑफ द स्ट्रेन एनर्जी. मटेरियलमध्ये जी एनर्जी स्टोअर होते दॅट विल स्प्रिंग बॅक दॅट मटेरियल टू इट्स ओरिजिनल पोझिशन. ओके, ते काय लक्षात ठेवायची गरज नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा मटेरियल रिगेन करणार. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज यील्ड पॉईंट. नेक्स्ट पॉईंट कुठला आहे? यील्ड पॉईंट. In this diagram there are two yield points. The first one is upper yield point, second one is the lower yield point. पण normally yield point म्हटल्यानंतर yield point. Okay, what is this yield point? Yield म्हणजे स्पेलिंग लिहितो बाळांनो मी इथं YIELD. ओके, yield point. yield पॉईंटला काय होते ते सांगतो. ह्या पॉईंटपर्यंत काय होत आले बाळांनो? स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला काय. पण याच्यानंतरचा विचार करा. कुठला पण पॉईंट घ्या, हे घ्या, इथं घ्या. स्ट्रेनिंग बघा जास्त आहे, स्ट्रेस बघा कमी आहे. म्हणजे काय झालं? विथ स्मॉल अमाऊंट ऑफ चेंज ऑफ फोर्स द स्ट्रेनिंग इज रॅपिड, डिफॉर्मेशन इज रॅपिड. म्हणजे ह्या पॉईंट नंतर काय होते? जरी मी फोर्स थोडा बदलला तरी स्ट्रेनिंग काय व्हायला चालू होते? रॅपिड. ह्याला काय म्हणायचं बाळांनो? यील्ड पॉईंट. व्हॉट इज मीन बाय यील्ड पॉईंट? आकाश पटकन. कोण पण विचारणार तुम्हाला व्हॉट इज यील्डिंग फेनॉमिना म्हणजे काय? विथ स्मॉल अमाऊंट ऑफ चेंज इन फोर्स इफ द डिफॉर्मेशन इज रॅपिड, त्याला काय म्हणायचं? यील्डिंग. समजलं? म्हणजे याच्यानंतर काय होते बाळांनो? जरी तुम्ही स्मॉल अमाऊंट ऑफ फोर्स वाढवलं तरी स्ट्रेन काय होणार? रॅपिड वाढत जाणार. त्याला काय म्हणायचं? यील्डिंग. Here in this diagram there is upper yield point and lower yield point. हे जे आहे हा एक पॉईंट कन्सिडर करायचा. ॲक्च्युली तो एकदम स्मॉल लेंथ आहे, एकदम स्मॉल लेंथ, पण त्याला तुम्ही काय करा? एक पॉईंट कन्सिडर करा. दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज लोअर यील्ड पॉईंट. ह्याला काय म्हणायचं? लोअर यील्ड पॉईंट. दिस फेनॉमेना इज ऑब्झर्व्ड ओनली इन माइल्ड स्टील. हे फक्त कशामध्ये बघायला मिळते? माइल्ड स्टीलमध्येच बघायला मिळते, अप्पर आणि लोअर. बाकी सगळ्या मटेरियलमध्ये काय बघायला मिळणार तुम्हाला? फक्त एकच यील्ड पॉईंट. ह्याच्यामध्ये किती बघायला मिळणार तुम्हाला? दोन, अप्पर अँड लोअर. का ते सांगतो. आता हे जर असं मेटलर्जिकल उत्तर आहे बाळांनो, लक्षात राहिलं तर ठेवायचं, नाही तर सोडून द्यायचं. ओके, इन माइल्ड स्टील देर इज कार्बन ॲज अलॉइंग एलिमेंट इन Fe. These carbon particles are on the grain boundary of that material. So when the force is applied, the dislocations from the center of grain will start to move from one grain to another grain. एका ग्रेनमधून दुसऱ्या ग्रेनला जायला चालू होतात. So while moving, the carbon particles which are on grain boundary, they are the obstacle for the motion. मग ऑब्स्टॅकल आलं म्हटल्यानंतर आपण काय करणार? विल अप्लाय एक्सेस फोर्स टू रिमूव्ह दॅट ऑब्स्टॅकल. सो द एक्सेस फोर्स विल बी अप्लाइड टू रिमूव्ह दॅट पार्टिकल्स, कार्बन पार्टिकल्स, अँड दॅट डिसलोकेशन विल मूव्ह फ्रॉम वन ग्रेन टू अनदर ड्युरिंग द डिफॉर्मेशन. आता तो जो एक्सेस फोर्स लावला तुम्ही ते पार्टिकल ग्रेन बाउंड्रीवरनं रिमूव्ह करण्यासाठी, ते एकदा रिमूव्ह झाले की त्या एक्सेस फोर्सचं विदाऊट फोर्स वाढता आपोआप काय होते? डिफॉर्मेशन. इथून इथंपर्यंत बघा की हे डिफॉर्मेशन आहे विदाऊट इन्क्रीजिंग द फोर्स. त्याच्यामुळे काय आहे ते बघा इथं लोअर यील्ड पॉईंट. सो दिस लोअर यील्ड पॉईंट इज बिकॉज ऑफ द कार्बन पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इन माइल्ड स्टील ऑन द ग्रेन बाउंड्री. त्यामुळे हे तुम्ही काय लक्षात ठेवू नका, एवढेच लक्षात ठेवा, अप्पर यील्ड पॉईंट अँड लोअर यील्ड पॉईंट. आता तुम्ही म्हणणार हे मास्टरला कसं माहीत? माझं ऑलरेडी मेटलर्जी झाले, तुम्हाला मी आधी सांगितलं. माझं मास्टर्स इन मेटलर्जी आहे, त्यामुळे हे आम्हाला त्यावेळी क्वेश्चन विचारायचे असलं. पण तुम्हाला काय त्याचा संबंध नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, अप्पर यील्ड पॉईंट अँड लोअर यील्ड पॉईंट. देन ह्या पॉईंटला नाव दिलं ई. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी नाही आहे, ह्या पॉईंटचं नाव काय आहे? ई. देन नेक्स्ट पॉईंट ई, ह्याला म्हणायचं बाळांनो अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ, UTS. अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ.
बिकॉज दिस इज द मॅक्सिमम स्ट्रेस व्हॅल्यू दॅट मटेरियल कॅन सस्टेन. बघा की या डायग्रामवरचा सगळ्यात वरचा पॉईंट काय हाय, अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ, UTS, स्ट्रेंथ म्हणा किंवा स्ट्रेस म्हणा. हां, कळलं? ह्या पॉईंटपर्यंत ते मटेरियल लोड काय करते, सस्टेन. ओके, त्याच्यानंतर ही डायग्राम ॲक्च्युली वर जायला पाहिजे, पण आपण लोड कमी केला आहे. सो विथ सेल्फ वेट दॅट मटेरियल कॅन ब्रेक. सो दिस इज द ब्रेकिंग पॉईंट. कुठले कुठले पॉईंट आहेत बघा. ए प्रोपोर्शनॅलिटी लिमिट, बी इलॅस्टिक लिमिट, सी अपर यील्ड पॉईंट, डी ई अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ आणि लास्टचा एफ म्हणजे काय, ब्रेकिंग पॉईंट. एफ म्हणजे काय, ब्रेकिंग पॉईंट. ओके, एक लास्टची गोष्ट सांगतो आणि थांबतो. लास्टची गोष्ट आहे, हे कधी ना कधी तर तुम्हाला कोण ना कोणतरी विचारणार आहे, पण प्रत्येक वेळी विचारणार नाहीत, कधी ना कधी तर विचारणार आहेत. ओके, धिस स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम इज कॉल्ड ॲज इंजिनिअरिंग स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. ह्याला काय म्हणायचं, इंजिनिअरिंग स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. हां, आता गंमत बघा. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, समजा मी एक बार घेतला, ह्याचा काय तर डायमीटर आहे डी. तो डायमीटर मी तर पुट करणार ना, π/4d², टू कॅल्क्युलेट द एरिया. बरोबर, फोर्स लावल्यानंतर डायमीटर काय होतो, कमी होतं ना. तरी पण आपण इथं काय घेतो, ओरिजिनल घेतो, आपण ॲक्च्युअली इन्स्टंट्सचा मोजत बसत नाही. सो द एरिया दॅट यू आर गोइंग टू टेक हा कुठला असतो बाळांनो, इनिशियल एरिया, टेस्ट चालू व्हायच्या अगोदरचा. एकदा टेस्ट चालू झाली, फोर्स लागला की एरिया काय होणार, कमी होणार. पण तो तुम्ही कमी झालेला इथं लिहित नाही. कळलं? मग ज्या वेळेला तुम्ही ओरिजिनल एरिया वापरता आणि हे सगळं कॅल्क्युलेट करता, त्याला काय म्हणायचं, इंजिनिअरिंग स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. आणि ज्या वेळेला तुम्ही ॲक्च्युअल एरिया मोजताय, म्हणजे त्या इन्स्टंटला किती आहे टेस्ट चालू असताना, आणि तो एरिया पुट करून तुम्ही ज्या वेळेला स्ट्रेस कॅल्क्युलेट करताय, त्याला म्हणायचं ट्रू स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. काय म्हणायचं, ट्रू स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. ही कुठली आहे, इंजिनिअरिंग. कुठली, इंजिनिअरिंग. मी ट्रू ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला ह्याच्यामध्येच. हे सगळं इथंपर्यंत सेम येते, आणि इथनं हा ग्राफ असा डॉटेड वर घ्यायचा, आणि हे काय आहे, ह्याला काय म्हणायचं, ट्रू स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. ह्याला काय म्हणायचं, इंजिनिअरिंग स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. दोघांच्यामध्ये फरक काय आहे, इन ट्रू instantaneous area is taken. In engineering, original area at the start of test is taken throughout the test to calculate the stress value. समजलं तुम्हाला? हे कधी ना कधी तर विचारतील, प्रत्येक वेळी कोण विचारणार नाही. ह्या डायग्रामला काय म्हणायचं, ह्याला काय म्हणायचं, समजले? नक्की? कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. स्टॉप कर.